तुकाराम महाराज हे दोन भावंड होते, दोनच होते ना, काय होते, दोन भावंड होते. आणि मोठा जुन्या म्हणजे सावकारकीचा त्यांचा व्यवहार काय होता, त्या काळात सावकारकीचा व्यवहार आणि व्याजाचे धंदे, परत धंदे त्यांचे वेगवेगळे आपले विक्रीचे याचे त्याचे, म्हणजे त्या गावातले मोठे सावकार सेठ होते. येड भक्तीचं, भगवंताचं येड, पंढरीच्या पांडुरंगाचं येड. काय करायचे, हाती चिपळ्या घ्यायच्या, एका हातामध्ये चिपळ्या, एका हातामध्ये विनाय घ्यायचे, गावोगाव आणि रानावनात जाऊन भगवंताची भक्ती करायचे. काय करायचे, कोणत्या भगवंताची, पंढरीच्या पांडुरंगाची. पांडुरंग 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 पांडुरंग. हो, अशा प्रकारे भगवंताची भक्ती करायचे. काय, संसारात एवढे रमायचे नाही ते. काय व्हायचे, संसारात एवढे रमायचे नाही. कळकटलेला मळकटलेला कपडा असला का भगवंत त्याला धुडकून देतो, आणि नितळ जर शरीर असलं तर भगवंत कसा त्याला जवळ करतो. तो किती लांब जायचा प्रयत्न केला मग त्याला आपलंसं करतो. काय, आपलंसं करतो. कचकी गचकी नंगाट काना, काय, पांडुरंगाचा मुखी नाम, हाती चिपळ्या विना टाळ. काय करी, पंढरीचं भजन पूजन, पंढरीचं भजन पूजन करायचे. लोक त्यांना तुकारामाला येड म्हणायचे. एवढा पैशावाला सेठ सावकार आणि खुशाल काम धंदा सोडून देतो आणि भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसतो, आपला नामस्मरण करत एकटा, रानावनाना भक्ती करत बसायचा. काय म्हणावं म्हणे या तुक्याला. माऊली पुढे या ना, या इकडे या, पुढे या, पुढे या, इकडे या, या अंगास पुढे या. पुढे बसा आणि इकडे तोंड करा आमच्याकडे. भक्तीच्या गाथा आणि भगवंत गाथेला वाहिलेला देह तुकिया. कर्माची ऐका गाराणी, कर्माचं ऐका कारण, भगवंताचं मुखी नाम पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. आणि अशा हिशोबातली भक्ती करत करत तुकाराम महाराजांचं मन काही संसारात रमत नसायचं. पहिली बायको त्यांची आजारी पडली. जी आजारी पडली ती आजारात पडली आणि आजारामध्ये ती गेली. काय नाव तिचं, आवली. काय नाव, कजिजाबाई. तुकाराम महाराजांना दोन बायका होत्या. पहिली संसार लग्न झाल्या झाल्या ती आजारी पडली आणि लवकर ती गेली. मग त्यांचा बळजबरीनं घरातल्याने काय केला, दुसरा संसार बसवला. जिजाबाई नावाची बाईची पोरीशी. काय केलं, घरच्याच्या मानाला मान द्यायचा. काय, घरच्याच्या मानाला मान द्यायचा म्हणून हा म्हणले आणि बोल्यावर चढले. तुकाराम महाराजांचं लग्न झालं. काय झालं, एक दोन लेकरं बाळ झालेत. काय झालं, संसारामध्ये गुंतल्यानंतर लेकरं बाळ झालेत. आपलं तेवढं घ्यायचं आणि कुठंतरी जंगलात जाऊन बसायचं. लहाने भाऊ होते त्यांचे, ते सावकारकी करायचे. शेठ सावकारकी पण सारं करायचे. काय, तुकाराम महाराजाची बायको, भाऊजाई आणि भाऊ काय करायचे, सारं हँडल करून घ्यायचे. काय म्हणायचे, देशी दारूच्या दुकानात तर नाही गेला ना जाऊन बसत. कुठं बसतो, भगवंताच्या चिंतनामध्ये
भगवंताच्या नामस्मरणामध्ये वनावनाना नामस्मरण करत फिरतात. लोक येडे म्हणतात, येडे म्हणायचे. हुशार खूप, ज्ञानी खूप, गुणी खूप. हो, पैशानं किती मोठा धनी असला तर त्याचा काय उपयोग नसतो. शरीर जाय मातीला, माती जाय म्हणी माथ्याला. बरोबर आहे की नाही? शरीर मातीला जातं, माती माथ्याला येते अंगारा म्हणून. येते का नाही? हो हो, तुमच्या गावात आहे की नाही लिंब धागे दोरे काही? त्याला दुखत माही क्या करू? नाही, हे घ्या लिंबून घरात नेऊन बांधा. चोदरा बा पोदरा अत्राना, अटका अटकाना, हंग हंगा त्रिकाना. काय झालं? असं करता करता तुकाराम महाराजांचे लेकर मोठले झाले. काय झालं? तुकाराम महाराजांचे लेकर बाळ मोठले झाले आणि त्या काळामध्ये दुष्काळ पडला. काय झालं? दुष्काळ पडला आणि सावकारकीमध्ये घरात काय नव्हतं होतं सारं त्यांनी काय केलं? गोरगरिबाला वाटून दिलं. पांडुरंग 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 अय पोरा, कशामुळं? अरे तुझे पांडुरंगाचं नाव घेऊन राहिलं त्याच्यामुळं. काय झालं? दुष्काळ पडला आणि तुकाराम महाराजांना समाजातली गावातल्या लोकांची कीव आली आणि त्यांनी आपलं होतं नव्हतं ते धन धान्य आणि काय असं नसन पैसा अडका हा समाजाला दुष्काळामध्ये वाटून दिला. काय केलं? वाटून दिला. तुकाराम महाराजाच्या घराला दारिद्र्य आलं. काय? तुकाराम महाराजाच्या घराला दारिद्र्य आलं. भावजई आणि बायको फाटकं तुटकं, तरी भाऊ काही म्हणला नाही. काय? तुकाराम महाराजांचे बंधू शब्दानंही दुखवलं नाही. वाईट मार्गात नेऊन खर्च केला का? तो वाईट मार्गात नेऊन वाटलत का? हो, अहिन नाईनी हटकाना. काय? भगवंताचं गुणगान गाणं म्हणे, भगवंताचं गुणगान गातात. दारिद्र्य आलं, रोजा राजी करायच्या. दोघी जावा जावा भाऊ दुसऱ्याकडे कामाला जायला लागला. तुकाराम महाराज मात्र फक्त तेवढंच. राणा वनात निघून गेल्याच्या नंतर जिजाबाई काय करायच्या? काय करायचं जिजाबाई? भाजी भाकर बनवायच्या, टोपल्यामध्ये बांधून घ्यायच्या, पाणी वगैरे सर्व. आणि नवरा कुठे? ती जंगलानं काटे भरू दे पायात का काही भरू दे, तरी त्या नवऱ्याला शोधत फिरायचे. पांडुरंग 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 पांडुरंग. याला म्हणतात देव करणं. जो देव करतो त्याला सपोर्ट करणं आणि त्याच्या पाठीमाग चालणं. काय? पुरुष जर भगवंत बसतोय तर नारीचं कर्तव्य चांगुलं पण येत पतीच्या पाठीमाग उभं राहणं. नव जर नवरा देव करतो तर त्याच्या साऱ्या गोष्टीला अडचण न येऊन देणं हे पत्नीचं काम राहतं. आलं का लक्षात? पत्नीचं काम राहतं. अशा पद्धतीनं जिजाबाई तुकाराम महाराज कुठे गेले? त्यांना राणा वनाना भाकरी घेऊन फिरायच्या. आणि जिथं आवाज आला तुकाराम महाराजांच्या नामस्मरणाचा का तिथं जाऊन त्यांना जाग्या करायच्या आणि घ्या म्हणायचं जेवण करून. म्हणायचे नाही तुम्ही इथं येऊन बसले, काय झालं काय नाही, काही काम करत नाही. त्या आजीबाई पाठीमागं जाऊन बसा, तुम्ही मागं जाऊन बसा. चटगा बा बटगा अटकाना हंगाना. काय झालं? असं करता दिनक्रम चाललं. काय झालं? असं करता करता दिनक्रम चाललं. त्या
दुष्काळ थोडासा कमी होत होत गेला, रोजाराजी करून भागवलं, संसार चालवला. पुढे चालून थोडासा पाऊस पाणी झालं, लोकांचे शेत काय झाले, पिकायला लागले. शेतीवाडी पिकायला लागल्या. गावातील गावकऱ्यांचे, त्या गावामध्ये एका सावकारानं काय करेल होतं, लय मोठी शेती घेऊन ठेवली होती बर का माऊली. शेती घेऊन ठेवली, त्याच्यात जेवरी पेरलेली होती, शाळू जेवरी, गावरान जेवरी. काय केलं, जेवरी पेरलेली होती. गावात विचारलं, कोणी राखणदार मिळेल का, जेवरी राखायला आलेली होती ना. पहिले होतं ना ते असं जेवरीच्या मध्यभाग असं वर वर बनवायचं, काय म्हणतात ग त्याला, माळा. बाय तिच्या मामाचीच होतं तसं. काय होतं, माळा माळा. आणि मग त्याच्यावरती ती गोफण फिरवायची, लांड्या लांड्या हे वलग वलग करायचं. बरोबर आहे का नाही. हो, तो गोडवा लय वेगळा होता. आता कोणी 2 ताट का 2 कंस भाजून खात नाही. खातं का कोणी, वंब्या खातं का, निंबूर खातं का कोणी, हुळा खातं का भाजून. आता अहो अहो साधी घरी गाया आणल्या, भरपूर गाया. काय दूध काढीते आणि दूध कुठं त्या डेअरीला. काय मात्र डेअरीला काहीच नाही. पहिले लेकी बाळी काय करायच्या, दुधावरची साय काढून काढून धरे गणप्या, धरे चिमणे, धरग गोमणे करायच्या. आणि आताचं तूप बनिते इकायला. का काय म्हणावं बाई, आम्हाला खायला दिलं असतं तर आम्ही वसल्या लावलं असतं. चिंडगी विणगी अटका अटका ना, मग त्याच्यामुळे सारे झुळमुटलेले राहतात. कसं दह्यात दुधाचं दही बनवायचं, मस्त पैकी लोणी खाऊ घालायचं नवऱ्याला, आपण खायचं, पोरायला खाऊ घालायचं. बरोबर आहे का नाही. हो, पोटाचं सोडून द्या, त्या डेअरीचं सोडून द्या, त्या आणि डेअरीलाच नेऊन घालतात. कटका आंबा खडखडीन दो पात्राना. काय आलेला पैसा दवाखान्याला घाली त्या मग. हो, आणि तेच जे शरीर आहे ते जर मजबूत बनवलं, रोगराई येईल का तिथं. बॉडी पाहून किसन भाऊ कटकट अंग वाजल का. हो, अचकी बचकी हंगा हंगा. रुबाब कसून केलेला संसार हा काय कामाचा नाही, आणि माया लावून केलेला संसार हा वायाला जाणार नाही. जाईल का. हो, अशा हिशोबाने माया होती जिजाईजवळ. काय बघा, एकाच कालावधीमध्ये एक जिजाई म्हणजे तुकाराम महाराजांची बायको. बरोबर आहे का नाही. आणि एक जिजाई माता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई. काय बाळ कडू पाजलं, बालपणापासूनच गुरुला सांगितलं, दादाजी कोंडदेवांना सांगितलं, याला खाऊ नको देऊ, पाणी पिऊ नको देऊ, पण याला पहिली राजनीती आणि लढवाई शिकव. आपण इकडे महिना नाही होत, पोराचा फोन आला का काजू बदाम बिस्किटचे पुढे लाडून घेऊन जातात. आशानं पगळ्याला मगळे आय ते खायला शिकतील आणि आई बापाच्या बोकंडी बसतील. मग चिंगडी बाटका ना हटका ना हंगाट किड 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 किड. नाही त्याला आहेच, आपण नाही म्हणलं तरी नाही त्याला आहेच तसं. किसन भाऊचं तर असंच. काशाना पुळक्याला मुळक, पुळक्याजवळ गेलं मुळक आणि शेत म्हणे सारं गळक. मग बरोबर आहे की नाही रुपाबाई, शेत गळकच राहील ना. मग अरे काय नाही झालं तुला, चाल मार उठ बाय टाक्या, चाल पळ. अरे मरण हे कोणाला टाळणार नाही, आणि मेल्याशिवाय तर तू राहणार नाही. करायला हो काय ग ज्योती ते राहील का कोणी. मला भविष्य सांगाव, मी मरणार नाही. आणि मेली तर मग काय म्हणायचं. काय मेली तर मग काय म्हणायचं. मेल्याच्या नंतर राम नाम सत्य, राम नाम सत्य. मग ते तो सत्यच येतो.
भगवंत आहे तो सत्य आहे, तुम्हीच सत्य आहे. काय भजता पूजता भजले भन गण 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 गण. आपण फक्त गणगण करतच फिरतो, चक्रात पडेल राहतो. धडाचा ना संसार, गोडीची ना बायको ना गोडीचे पोर. काय नाकात येतात 2 शेंबडाचे लाईट. काय येतात पोराच्या नाकात येतात शेंबडाचे शेंबूड. पाहिला का नाकामध्ये पोराच्या ओढले का विजा त्यान खाली आले का लागात्या बरं का पोरी. हो असं वरण दूध काला आणि असं दह्याचं दूध काला पहिले खायचे ना. रात्रीच्या शेळ्या भाकरी कुटून ठेवायचे त्या भिजू घालायचे दह्यामध्ये आणि मग ते सकाळी फरा 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 त्याच्याबरोबर हिरव्या मिरचीचा लसूण टाकून असा तव्यावर रगडलेला गाडग्यानं ठ्याचा. काय ती गोडी. हो बरोबर आहे का नाही. मेंढ्यावाल्याला माहिती पा तिचं मेंढ्या त्या बिगर तापलेलं दूध आपलं भगुण्यामध्ये कालवायचं भाकरी आणि ते कालवायचे आणि त्याला गोश्या म्हणते. गोश्या का गोश्या काहीतरी म्हणतात. रद्दा रद्दा बरोबर आहे का नाही. हो असे 2-3 प्रकार आहे त्या गोष्टीचे. आणि मग ती रानामध्ये मस्त पैकी खायचं. भगुना हातामध्ये तिकून आलं शेरडूकडे हड हर करायचं. मग ते एक घास खायचा चालायचं काठी बगलामध्ये. वळल्या ना तुम्ही मेंढ्या अय पुरी वळल्या का. जंगराबा हंगडाबा हटकाना हुंदरकाना. काय म्हणणं कसं आहे माहिती का. आण्याचं 10 पैशाचं कामदार राहावं पण रिकंपन नसावं. रिकंपन राहिलं का उगाच याचा फोन आला का घंटाभर काय चाललं तुझं, कुठे आहे तू आता, उद्या काय करणार आहे, काय नाही काय नाही. त्यापेक्षा रामाचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्यावा. काय कामी या म्हणी नाम, नामी या म्हणी काम, धनी या म्हणी धन, धनी धनी करी कन, कन कनानु करी अर्थ. आणि पैसा पैसा करत फिरतं त्याला पैसा पाठीमाग पळायला लावतो. मग काय पैसा पैसा केला का पैसा पाठीमाग पळायला लावतो. मग तुकाराम महाराज धनाच्या माग पळले नाही, पैशाच्या माग पळले नाही. काय रोज संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी त्यांच्या दारात येऊन उभी राहायची. लक्ष्मी माई म्हणजे अशी तुम्ही गुरुवार करते का. हो आयला तुळजापूरच्या आईचं करा म्हणलं काही तर मंगळवार का ते नाही करायचे, पण लक्ष्मी आईचं पहिले गुरुवार करत्या. मग हे करीन ते करीन त्याचं उद्यापन करीन. हो अशा हिशोबातली भक्ती. आणि तुकाराम महाराजांची गाथा. पाऊस पडायला लागला, ज्वारीचे पीक राखायला आले. एक सावकार त्या गावात शेती घेतलेले होते बरोबर. दुसऱ्या गावचे लोक वाणी मारवाडी लोक या गावचे त्या गावाला शेत्या घेतात, शहरात राहतात आणि कोणाला तरी ठोक्याना म्हणा कोणाला तरी ते राखायला देतात. काय करतात ते राखायला देतात. असं तो सावकार गावभर फिरला. माझी जेवारी राखायला कोणी आहे का, मिळेल का, माझी जेवारी राखायला मिळेल का, मिळेल का म्हणून. मारुतीच्या मंदिरावर बसलेले लोक तू आहे ना म्हणे रिकाम टेकडा तू क्या म्हणे. त्याला जाऊन म्हणा तो बजाईन म्हणे बरोबर. माळावर बसन म्हणे, लक्ष बी राखण बी करीन आणि त्याचा देव तो बी करीन. सावकर गेला घरी, जिजाई होत्या, जिजाबाई घरी होत्या. जिजाबाईला विचारलं तुमचा नवरा करील का राखण. हो म्हणे करील करील. काय जिजाबाईनं काय केलं. मग जिजाबाईनं काय केलं, सावकाराला हा म्हटली. आता रोजंदारी झाली. पहिली रोजंदारी नव्हती, अजून आहे तसं. 1 पोत 2 पोत 4 पोत 5 पोत राखणाला पाणी भरायला. बरोबर आहे का नाही. हो 2 पोत्यावरती काय केलं तुकाराम महाराजांना ते राखायला देऊन टाकलं त्या सावकारांना. जिजाबाईने आलं का लक्षात. तुकाराम महाराज आले म्हणे आता रोज तुम्ही काय करायचं, डोंगरा डांगरात जाण्यापेक्षा त्या सावकाराच्या शेतावरती माळावर बसायचं, राखण बी करायचं.
आणि देवाचं नामस्मरण बी करायचं. तुकाराम महाराज म्हणे बरं चालेल. कामाबरोबर नाम आहे ना, बरोबर आहे की नाही? नाम सोडून द्या म्हटली कधी जाई? म्हटलं नाही. काय झालं? आणि ते घेतले जेवरी रोज ते आपले राख सकाळ संध्याकाळ दिवसा काय करायचे? राखायला जायचे. राखण्याबरोबर ते भगवंताचं नामस्मरण करायचे. पांडुरंग 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 पांडुरंग. अशी जेवरी राखता राखता काय झालं माहिती का? एकदा तुकाराम महाराज भक्तीमध्ये, पांडुरंगाच्या भगवंताच्या भक्तीमध्ये इतके लीन झाले की त्यांना काय काय कामानिमित्तानं आपण शेतात येते कळलं नाही. कळलं ना? आणि जळणाऱ्या लोकांनी काय केलं? गायगुर होतं ना, गायगुर पहिले गायगुर, आता गायगुर नाही राहिले. ते गायगुरच घरी आता उभं राहिले. आता ते डेबरे जनावर झाले आपले, हाबरेट खाणारे. हाबरेट माणसं ना हाबरेट जनावर, काही खाऊ घाला तरी खातच राहतात. काही काही लोक ते कारखान्यावरती तर पाचोळा जमून आणतात, पाचट, आणि त्याच्यात गांजा टाकून बी ते जनावर खातच राहतात त्या पाचटाला. जे पाचट वर सापरावर याच्यावर फेकून दिल्या जातात, टाकल्या जातात ते पाचट. त्यांचे जनावर गुबगुबीत, यांच्या इकडे घास खाणारे, कडुळं खाणारे, गिन्नी गवत खाणारे मात्र झुरणी. आचकी बचकी नंगा आटका भात कटकाना. अशामध्ये त्यानं काय केलं? त्या गाय गुरावाल्यानं याला झोपलेलं पाहिलं, आपलं निवांत भक्ती करताना पाहिलं, झोपलेलं नाही, भगवंताची भक्तीमध्ये तल्लीन असताना काय केलं? ते गायगुर त्या जेवरीमध्ये घालून दिलं. पांडुरंग 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 पांडुरंग. त्या पांडुरंगामुळे झालं हे सारं. पांडुरंग पांडुरंग. काय झालं? तुकाराम महाराज पांडुरंगाचं नामस्मरण करण्यात गुंतले, आणि त्या याच्यामध्ये त्या गायगुरावाल्याने गावच्या मंडळीने काय केलं? ते गायगुर दिलं घालून त्या जेवरीमध्ये. त्या जनावरांनी सारं नुकसान केलं त्या जेवरीचं. पांडुरंग 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 पांडुरंग. ओ साऱ्या गावात झालं. सावकाराची जेवरी जनावरांना खाल्ली, पुडवली, येड्या तुक्याला दिली होती राखायला. आता त्याला भरून द्यावं लागन. कमाई तर नाही, आता सारी गमईच गमई. काय झालं? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईला जेव्हा माहिती झालं तुकाराम महाराज भक्तीमध्ये माळ्यावर बसून राहिले, जनावरांनी मक्का हे खाऊन घेतली जेवरी, जिजाईचा राग मस्तकात गेला. आता काय करावं या नवऱ्याला? येडा झाला. सोपं काम सांगितलं ते बी त्याच्याकडून झालं नाही. आता हे कोणी भरून द्यायचं? काय झालं? आता हे कोणी भरून द्यायचं? सावकाराला माहीत झाला. सावकार आला, जिजाबाई अहो म्हणे आता कसं करायचं? ती म्हणे ते निघेल ते तुम्ही घेऊन टाका, वरचं काय राहीन तुमच्या हिशोबातलं मी कामाना रोजाराजी करून फेडीन म्हणे. पण नवऱ्याला ती काही बोलली का? बोलली नाही. ठल 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 ठल. मग गावातल्या लोकांची बैठक बसली. चावडीवर बसतात ना लोक न्याय निवाडा करायला, ग्रामसभा. आता त्या बैठकीला ग्रामसभा म्हणतात. काय म्हणतात? ग्रामसभा म्हणतात त्या बैठकीला. आता आणि त्याच्यामध्ये ठरवलं मोठमोठ्या लोकांनी. सावकाराला विचारलं तुमचं साधारणतः पीक किती निघल? तो म्हणे 20 खंड्या. पहिले खंड्यावर होतं ते, बरोबर आहे की नाही? सावकार म्हणे 20 खंड्या. म्हणे जेवढं निघल तेवढं तुम्हाला तुम्ही घ्या म्हणे, बाकी तुका भरून देईन.
काय अवघड आहे म्हणजे त्याच्यात? तुकाराम महाराजांनी जिजाबाईने काय केलं? तुकाराम महाराजांनी त्याने हात जोडले हो म्हणून सांगितलं, चालन म्हणे. मग त्या सावकारानं काय केले? सोंगणारे पाहिले आणि सारी जेवारी सोंगून घेतली. काय केली? जेवारी सोंगली, कंच मोडले, खळं बनवलं सारून. काय केलं? बैलांना जनावरांना तुडून तुडून काय केलं? सारून काढलं, खळं बनवलं आणि त्या खळ्यावर सारे कंस पांगून त्याच्यावर 7 बैलाची काय केली? पात हाकली. मग बर का, किती बैलाची? 5 बैल, 7 बैल, 2 बैल, अशा पाथी चालायचे. मग त्याच्यावरती नांगर पण चालायचे पहिले. तुम्ही सारे त्यातलेच माणसं. अटकी बटकी अंगा हक्का ना ते बाय कसे नांगर चालून चालून पाय कसे गुडघे झाले हाय का. पाठी माग पळून पळून नंतर मग ते उपनेर आलं. मग हाताने फिरवायचं उपनेर. अशा हिशोबानं ती पात हाकून झाली. काय झालं? पात हाकून झाली आणि तिवे राहायचे. तिवे काय म्हणायचे? त्याच्यावरती उभं राहायचे. मग खालून ते गमीला भरून देणार, वर उपणायचं एकानं, खालून भरून देणार वर उपणायचं. आणि एका जणानं काय करायचं? खराट्यानं त्याच्यावरच काय निघत त्याच्यामध्ये? भूस निघतं ना, बनग्या बनग्या काय काही कांड काड्या. ते काय करायच्या त्या खराट्यानं? मग त्यानं त्या राशीवरून इकडं 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 वारायच्या. अटकी बाटकाना हम हात्रिकाटको हम अंद्रिकात्राना ना 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 ना. काय झालं? देवाची गाथा देवाला ठावी, भक्तीची गाथा तुकाला ठावी. भक्तीची गाथा देवाची गाथा देवाला माहितीये, पण भक्तीची गाथा तुकारामालाच माहिती. आपल्याला काय माहिती? आपल्याला तर झोप येते. थोडा वेळ झाला का आपल्याला झोप येते. त्या भक्तीची गाथा काय कळायची? मग ज्याला ना कळे दिन रात्र सदामुखी पांडुरंग घेत. मुखाची म्हणे गाथा विठ्ठल 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 ठल 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 ठल. असं पंढरीच्या पांडुरंगाचं नाव घेतात. मग काय आत बसवला सारथी. भगवंता सारथी बनतो फक्त मी सांगन. काय काय कृष्ण भगवंत आणि अर्जुनाचं लग्न व्हायला होतं. नवरा बायको होते. विचारून पाय यांना लागलं वार करायला. विचारून पाय. काय अर्जुन हा नवरा बनला आणि कृष्ण भगवंत बायको बनलेले होते. सारथी बनला. बायकोचं काय काम राहतं? घरात चुलीजवळ बसून बसून फक्त सांगायचे हे आणा ते आणा, असं करा तसं करा. हो तुमची म्हातारी लई ओरडत होती, जरा तिला गप करा. एक नंबर साऱ्या ठिकाणी. काय लग्नात गेल्या बारी बारी साड्या कन्यादान घेतील देतील. बरोबर आहे का नाही आई? आणि येताना बुंदी चोरून घेऊन येतील. काय नाही घरी पोर आहे नातोंड आहे. आजी म्हणती मुठभर नेते बाई. कोणा पाहिलं का मग नातोंडाला नेते बाई मुठभर. नाही जर पाहिली तर अजून दुसरी मुठ परत घालीन त्या पिशवीमध्ये फडक्यामध्ये. आता पिशव्या निघाल्या. आता तर लेकी बाळी एवढ्या एवढ्या त्या बॅगीच घेऊन फिरत्या. पाहिले आणि धुडकं घेतलं, धोतर घेतलं, अर्ध धोतर कापलेलं राहायचं. ते गावताचं याचं त्याचं गावताला रोज पाठी जाणं, विहिरीवरून पाणी ओढणं. मी ओढलेलं आहे पाणी सांगून सांगतोय खरी खरी गोष्ट. ते भाग्याचं ज्यानं गावरण खाल्लं, गावरण तूप गावरण भाकरी खाल्ल्या ते ओरिजिनल. आता सारं डुप्लिकेट झालं. पुण्याची गाथा पावित्र्याचा अर्थ सुख दिलं सुखाला आणि शिकवलं आणि दुःख दिलं जनाला.
शिकेल नव्हते, काय नव्हते, पण समाधानी होते. मान सन्मान मोठेपण गोडवा होता संसाराला, जीवनाला, आणि गावाला सुद्धा आणि गल्लीला सुद्धा. आता घरालाच राहिलं नाही. हो, आता घरालाच राहिलं नाही. आई बापाला पोराच्या लग्नाची लगे डोक्यातच बसत नाही. काही काही तर लगे लग्न करावं म्हणलं की डोक्यात बसत नाही. लय शिकायचंय, लय शिकायचंय. केव्हा कळतं? जेव्हा पोरी तिकडचे तिकडे निघून जाते ना, तोपर्यंत शिकायचंय नाही, पोरच शिकायचं. आजगी बजगी अंगा अटका ना. काय झालं? असं करता करता ते मळलेलं मदन ते काय केलं, उपनायला सुरुवात केली. बर का पोरी, तिला सांगतो ना, ते काय म्हणतं तिच्या सासऱ्याच्या, ते काय होतं तुझ्या मामाच्या याच्यामध्ये ते गवत कोणतं, अख्खं गवत ठप्प त्यानं. क्याना 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 असं बसलं ग मध्ये, त्याच्यात बसायला जागा तर सोडत, उपटावं लागायचं, मग त्याच्यात बसायचं, मग असं लाईनी दिसायचं पीक. आडवी बा आडगी गांग घाट काना हटा हटाना. कळे त्याला ना मिळे, आणि ज्याला कळलं त्याला सर्व मिळतं, सर्व मिळतं. ती राज जे जे उपणू लागली, काय 2-4 चिव्यावरती 2-4 उभे राहिले, खालून भगिनी लेकीवाळी त्यांना टोकरं भरू भरू ते मदन देऊ राहिले. आणि जर वर उपणायला लागल्याच्या नंतर ती रास काय, गमिल्याला 2 गमिले, गमिल्याला 2 गमिले वाढायला लागले. आपोआप अरे आपण तर एवढं टाकू राहिलं, खालून कस काय वर येऊ राहिलं एवढं असं. काय पांडुरंग 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 पांडुरंग. हो, जसे जसे ती रास उपणायला लागले, जेवरीची रास उपणायला लागले, तसा तसा त्याचा ढिगार वाढत चालला. काय झालं? तो ढिगार काय चालला, वाढत चालला. आणि बातमी सावकाराकडे गेली, गावात गेली. नव नव जिजाबाईच्या कानावर पडलं. जे नाही ते गाव कुसतलं, गावातलं खळवाडीचं जे होतं ते सारं त्या राशीला पायासाठी त्या जागेला जमा झालं. जे ग्रामस्थ बसले होते न्याय निवाडा करायला, ते तर सर्वात पहिले सारे आले. मोजा म्हणे आता काय, अहो 5 खंड्या झाल्या, 10 खंड्या झाल्या, 15 खंड्या झाल्या, 20 खंड्या झाल्या, 25 झाल्या. काय झालं? 35 झाल्या, 40 झाल्या. यांना सांगितले 20 खंड्या, त्या झाल्या 40 खंड्या जेवरी झाली. पांडुरंग 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 पांडुरंग. 2 पोत्यावर राखायला घेतलेली जेवरी झाली 40 खंड्या. काय झाली? न्याय निवाडा पक्का होता. पहिल्या शब्दाला पक्के होते लोक. सावकारा म्हणे तुझे 20 खंड्या घे बाजूला काढून, आणि बाकीचे देऊन टाक तुकाला आता 2 पोत्याच्या ऐवजी. सावकार म्हणे घेऊन टाका, मला नकोय. पण म्हणे माफी मागितली सावकारांना. चुकलो मी, काय जिजाबाई मी चुकलो, तुकाराम महाराजांना बोलायला चुकलो, माफी मागतो, बाकीचं मला नको. तुकाराम महाराज म्हणले मी फक्त 2 पोते घेणार, बाकी माझं नाही. पांडुरंग 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 पांडुरंग. आताचे लोक निघाले आवरट आणि पांचट. काय कुंटलच्या ऐवजी थोडं अजून वडतील, कुंटलच्या ऐवजी अजून वडतील. भुईमुगाच्या शेंगाचे वाटे होते पहा पहिले जुने. काही काही लय मालकीनी लय कंजूस, एवढं द्यायचे काढून बाजूला. बरोबर आहे का नाही? हो, तुम्ही उपटल्या का शेंगात? पाठी जायचं, आपलं फडकं बांधून आणि उपटून ठेवायचं किती मोठं, आणि मग नंतर यायचं भाकरीचं पाटी यायची. मग ते काय करायचे, जोडत बसायचे. मग पाशीवरती, वखराच्या पाशीवर, लाकडावर
तुझ्या भुईमुगात शेंगा उपटायला मला बोलव बर का काढायला. हो अशा हिशोबानं सावकारांना त्याचं जेवढं बोललं तेवढं काढून घेतलं आणि बाकीचं जे राहिलं होतं तेवढं तुकारामाच्या घरी नेऊन घातलं. दिवाळी झाली, जिजाबाई म्हणे माझ्या घरी देव आला. घरामध्ये कुठं बुड ते धान्य भरलं नाही. काय गोरगरीब लोक दारात येऊन उभे राहिले, आम्हाला पसा भर द्या ना. पहिलं होतं कोणी द्यायचं, डाळी डुळी द्यायचं, मातेरे धुई आणि तुलाच घेऊन जाय. सारवायला पोचारायला गेले का कुरडाया पापटर ते डाळीचे कुटके झालेले कणच राहायचं ते देऊन टाकायचे सगळं, जाय बाई घेऊन. अशा हिशोबातलं ते धान्य जेवायला तुकाराम महाराजांच्या घरी आलं. घरी आल्याच्या नंतर दारात आलेल्या गोरगरिबाला तुकाराम महाराजांनी ते वाटायला सुरुवात केलं. परत पांडुरंग 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 हो जिजाबाई आणि त्यांची आली भावजन ते काय करू राहिले, ते धान्य आवरू राहिले. आता देऊ नको ना, आता देऊ नका ना, आता आलंय ना घरात, देऊ नका ना. पण तुकाराम महाराज काही ऐकायला तयार नाही. काय केलं तुकाराम महाराजांनी, यांनी जेवढं घरात थोडं पार गेलं असं तेवढं गेलं असं, बाहेरच्या बाहेरच पडवी मधून काय केलं, बाहेरच्या बाहेरच ते गोरगरिबाला वाटून दिलं. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मसोबा महाराज की जय. आई आंबेचं उद वाघाईच्या नावानं सांगोल.